नमस्कार मंडळी. तर हे दादा सगळेजण आज पहिल्यांदाच आले आपल्याकडं आणि आज रविवार आहे. हे दादा आले ते कर्नाटकवरून. तर आपला मोबाईल बंद असो किंवा चालू असो तरी आपलं घरी आल्यानंतर औषध भेटतंच आहे. कारण की ना जेवढे लांबून येतात त्यांना वाटतं का मोबाईल बंद का असतोय. तर घरी आल्यानंतर सगळ्यांना माहीतच आहे का गर्दी किती असते. आताशी तर सुरुवात झालेली आहे. आज संडे आहे आणि ना दिवसभर तर अशीच गर्दी राहणार आहे. तर सकाळी 2 तास आपला फोन चालू होता. तर तुम्ही कुठून आले ते? कर्नाटकवरून. बीदर डिस्ट्रिक्ट. कर्नाटक. बीदर डिस्ट्रिक्ट. सगळेजण कुठून आले ते? आम्ही नाशिकवरून आलोय. आ? संभाजीनगर. नाशिक. हे संभाजीनगर. नाशिक, गिरणारा, नेवासा असे भरपूर जण लांब लांबचेच आहे सगळेजण. आणि सगळ्यांना आपण सांगितलेलंच आहे का घरी आल्यानंतर 100% औषध भेटणारच आहे. तर घरी आल्यानंतर म्हणतात ते का 100% घरी असतं का नसतं. तर सगळ्यांना भेटलेलं आहे का औषध? हा. तर घरी आल्यानंतर कोणीही वापस जाणार नाहीये. घरी आल्यानंतर मोबाईल चालू असू किंवा बंद असू तर तुम्हाला सांगितलेलं आहे घरी आल्यानंतर भेटणारच आहे. आणि बस स्टँडवरती आल्यानंतर फक्त भाऊसाहेब वंश जरी म्हटलं तरी सगळे ऑटोवाले आणून सोडतातच आहे. आता हे काही बाकीचे गाड्या घेऊन आले असतील. तुम्ही ऑटोने आले? ऑटोने बरोबर आणलं ना? तर आपल्या इथं आहे ना बस स्टॉपवरती आणि रेल्वे स्टेशनवरती तिथं जर उतरले तर ऑटोवाले बरोबर आपल्याला घरी आणून सोडतील. कुठेही फ्रॉड करणार नाही. फक्त कुठं आजूबाजूला घ्यायचं नाही. चालतंय? धन्यवाद.